जय भीम, नमो बुद्धाय। तर माझ्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आपण या चॅनलवर भगवान बुद्धांच्या धम्माविषयी माहिती तसेच भगवान बुद्धांचे सुंदर विचार या चॅनलवर आपण जाणून घेत असतो, त्याविषयी माहिती आपण जाणून घेत असतो। तर माझे तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। तर आज आपण बघणार आहोत पंचशिलेचे महत्त्व। नेमकं पंचशील कसं समजून घ्यावं यासाठी मी तुम्हाला एक छोटं उदाहरण देत आहे। या कथेमध्ये एक आई आहे आणि एक मुलगा आहे, छोटा बाळ आहे। तर आई म्हणते बाळाला, बाळा म्हणते मी तुझ्यासाठी ही खूप स्वादिष्ट खीर आणली आहे म्हणते, खूप स्वादिष्ट आहे म्हणते, खूप टेस्टी आहे म्हणते, तू हे खीर खा म्हणते। तर मुलगा म्हणते नाही म्हणते, मी नाही खात म्हणते, मला नाही पाहिजे म्हणते खीर। मग ते आई म्हणते अरे खा ना म्हणते, खूप स्वादिष्ट आहे, खूप टेस्टी आहे म्हणते खीर, तुला खूप आवडेल म्हणते, तू खा ना म्हणते। आई खूप कन्व्हिन्स करते, खूप फोर्स करते, खा रे बाळा खीर खूप छान आहे, खा रे बाळा तुला आवडेल। तर इकडून तिकडून तो मुलगा तयार होतो। तर तो मुलगा तयार झाल्यावर काय म्हणतो, मी खीर तर खातो पण मला माझ्याच प्लेटमध्ये पाहिजे। करतात ना लहान मुलं असे। मुलगा काय म्हणतो, नाही म्हणते मला माझ्याच प्लेटमध्ये पाहिजे, तेव्हाच मी ही खीर खातो म्हणते। तर मग आता आई म्हणते ठीक आहे, तुला तुझ्या प्लेटमध्ये खायची आहे, ठीक आहे बाळा तू तुझ्या प्लेटमध्ये खा। तर खीर जेव्हा मग आई त्या प्लेटमध्ये टाकते तेव्हा त्या मुलाला त्या खिरीमध्ये छोटे छोटे काळे दाणे दिसते। तो त्याच्या आईला काय म्हणते, आई हे काय आहे म्हणते, काळे काळे दगड आहे का म्हणते, छोटे छोटे काळे काळे म्हणते, का खडे आहे म्हणते, हे छोटे छोटे हे काय खडे आहे का म्हणते, आई या खीरमधले हे खडे काढून टाक म्हणते। कोण म्हणत आहे, लक्ष देऊन हे कथा ऐका, तुम्हाला ही कथा ऐकल्यानंतर खूप काही समजणार आहे। तर तो मुलगा काय म्हणते, आई या खिरीमधले हे जे खड्यासारखं दिसत आहे म्हणते, काळं काळं हे खडे काढून टाकणं म्हणते। तर ती आई काय म्हणते, नाही बाळा हे खडे नाही आहे, हे इलायचीचे दाणे आहे, हे तर खूपच स्वादिष्ट, हे तर खूपच टेस्टी लागतात, हे खाऊन तर बघ म्हणते तू एकदा, खूपच टेस्टी तुला खीर वाटणार म्हणते इलायचीमुळं। तर तो मुलगा ते इलायचीचे दाणे राहते त्याला तो खडे समजते आणि तो खीर तो मुलगा खातो आणि त्याला खरंच ते खीर खूप आवडते। तर सांगायचं या कथेतून एवढंच होतं की या कथेमधली जी आई आहे ती दुसरी तिसरी कोणी नाही, ही आई म्हणजे आपले भगवान बुद्ध आहे। आईने ती खीर आणली होती, म्हणजे बुद्धांनी कशाची खीर आणली आहे, धम्माची खीर आणलेली आहे आपल्यासाठी। आपण ते लेकरच आहो ना, आपल्यासाठी धम्माची खीर आणली होती। आणि तो मुलगा खायला तयार नव्हता का, तो इकडून तिकडून तयार झाला खायसाठी। तर तो का म्हणला माझ्याच प्लेटमध्ये पाहिजे। म्हणजे भगवान बुद्धांनी त्याच्या भाषेत, त्या मुलाच्या बोबड्या भाषेत, एका आई कशी मग बोबड्या भाषेत मुलाला समजून सांगते, त्या पद्धतीने भगवान बुद्धांनी आपल्याला आपल्या भाषेत समजल अशा पद्धतीनं समजून सांगितलेलं आहे। काय तर भगवान बुद्धाचा धम्म। आणि मुलगा म्हणत होता ना हे काळे काळे खडे काय आहे, तर हे तर ती आई म्हणते ना इलायचीचे दाणे आहे, तर ते खडे कशाचे आहे, भगवान बुद्धांनी आपल्यासाठी धम्माची खीर आणलेली आहे। त्या आईची जागा घेऊन भगवान बुद्धांनी आपल्यासाठी धम्माची खीर आणली। आणि ते जे इलायचीचे दाणे होते, मुलगा तो खडे समजत होता, ते इलायचीचे दाणे दुसरं तिसरं काहीच नाही, ते इलायचीचे दाणे म्हणजे काय आहे, पंचशील आहे, पंचशील। ज्याला म्हणजे तो मुलगा म्हणत होतो पंचशील हे काढून टाक, कारण पंचशील पाळणं खूप कठीण आहे। पण आई काय समजावते, ही इलायची दाणे बरं एवढे टेस्टी का तुला खूप आवडेल। आणि खरंच त्या भगवान बुद्धांनी आपल्यासाठी धम्माची खीर आणली होती। आणि धम्माच्या खिरीमध्ये आपल्याला जे खडेसारखं दिसलं इलायचीचे दाणे, तर ते दुसरं तिसरं काही नाही, ते काय आहे, पंचशील आहे ते। तर अशा पद्धतीनं आपलं पंचशील आहे। पंचशील म्हणणं ह्या खूप वेगळा भाग आहे। आणि शील घ्या आपल्याला नेहमी म्हणतात भंतेजी वगैरे, भगवान बुद्धसुद्धा शील घ्या, ग्रहण करा, घ्या
घ्या, शील घ्या. तर शील काय हे गुण होय, गुण होय. हे गुण असे आहे की आपल्याला सगळं विकारापासून मुक्त करतात, आपलं कल्याण होते, आपलं मंगल होते. तर शील घ्या, शील घ्या. चोरी करू नका, व्यभिचार करू नका, हिंसा करू नका, खोटं बोलू नका, नशापान करू नका. तर हे गुण आहे, हे गुण आहे, गुण. तोपर्यंत आपण ते गुण, ते शील अंगी घेत नाही, ते शील आपण अनुसरत नाही, तोपर्यंत आपलं मंगल होणार नाही, तोपर्यंत आपल्याला कल्याणच होणार नाही आपलं. काही घरी अधिष्ठानही नाही आहे, ज्यांच्या घरी आहे ते तर उत्तम, चांगलंच आहे. पण काही लोकांच्या घरात अधिष्ठान पण नाही आहे. त्याला एवढं माहीत आहे भगवान बुद्धांनी पूजा थोडी करायची सांगितली म्हणते. तर पण घरात अधिष्ठान असणं, ध्यान करण्यासाठी किंवा त्रिसरण पंचशील म्हणण्यासाठी जिथं आपण शील ग्रहण करू शकू, संकल्प करू शकू, हे घरात असलेलं अधिष्ठान वेगळं. आणि मूर्ती ही चमत्कार करणार आहे अशा पद्धतीची ते मूर्ती पूजा करणं हा भाग वेगळा. आता हे बरं लक्षात आहे काहींचा, भगवान बुद्धांनी पूजा थोडी करायची सांगितली आहे म्हणते. आणि मग तो जिभेचा चटका, प्राणी हिंसा करतो, तो सरळ सरळ आहे ना, सरळ सरळ आहे ना. कोणी टीका करा, काही करा, पण ते सरळ सरळ आहे. जसं भगवान एवढं माहीत आहे लोकांना की भगवान बुद्धांनी पूजा थोडी करायची सांगितली, त्याच पद्धतीने मग हे पण माहीत असायला पाहिजे ना. पानाती पाता वेरमणी सिक्कापदम समाधी आम्ही. प्राणी हिंसा करू नका, प्राण्याची हत्या करू नका, घरी आणून बोकडा कापणं, घरी आणून काय म्हणते कोंबडा कापणं आणि चिकन मटन दाबून खाणं, हे कसं समजते जिभेचा चटका? हा जिभेचा चटका आहे, हा कसं समजते? आणि बुद्धांनी पूजा करायचं सांगितलं आहे, पण कशा पद्धतीनं बाबा, कशा पद्धतीनं सांगितलं आहे त्यांनी? चमत्कार म्हणजे मूर्ती ही चमत्कार करत नाही, मूर्ती हे चमत्कार करत नाही. तुम्ही भगवान बुद्धाची जर समजा मूर्ती आणली आणि म्हटलं का बाबा तूच आहे करता धरता, तूच पायात आम्हाला, तूच बघ बाबा, तूच कर बाबा, जे आहे ते तूच पाय बाबा. आणि तुम्ही चोरी करणार तू, व्यभिचार करणार तू, दारू पिऊन गाडी चालवणार तू, आणि गाडी चालवता चालवता मग ते ॲक्सिडेंट झाला आणि मग ते भगवान बुद्धाच्या नावानं हे करान का? म्हणजे तूच पाय बाप्पा, आता ॲक्सिडेंट झाला बाप्पा. भगवान बुद्धांना सांगितलं होतं का दारू पिऊन गाडी चालव? भगवान बुद्धचं सांगत होते ना की चोरी करू नका, खोटं बोलू नका, व्यभिचार करू नका, नशापान करू नका. अशा पद्धतीचं आहे. म्हणजे शील ग्रहण करा, शील ग्रहण करा, शील ग्रहण करा, घ्या ते गुण घ्या. पण म्हणजे पूजेला बसताना ते म्हणतोच का? फक्त म्हणा लागते बा, म्हणा लागते म्हणून म्हणतो का? म्हणजे त्रिसरण पंचशील म्हणा लागते बा म्हणून म्हणतो का? तर काय आहे त्याच्यात? ते घ्या. मूर्ती पूजेला विरोध केलं, बरोबर आहे. भगवान बुद्धांनी पूजा थोडी करायची सांगितली होती, भगवान बुद्धांनी तर शील घ्यायचं सांगितलं होतं. तर